शहापुरातील कंत्राटदार एकवटले, केली भूमिपुत्र कंत्राटदार सामाजिक संघटनेची स्थापना. प्रलंबित बिले, वाढता बांधकाम खर्च आणि अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात कंत्राटदार आक्रमक. मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा. शहापूर तालुक्यातील स्थानिक कंत्राटदारांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटदार एकवटले असून भूमिपुत्र कंत्राटदार सामाजिक संघटना या संघटनेची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची प्रथम बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये प्रलंबित देयके, वाढलेला बांधकाम खर्च, जलजीवन मिशनची रखडलेली कामे तसेच विविध शासकीय विभागांमधील विकास कामांमध्ये स्थानिक कंत्राटदारांना योग्य संधी मिळावी यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान ठेकेदारी करताना प्रशासकीय पातळीवर येणाऱ्या अडचणींबाबतही कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार कार्यकारी अभियंता श्री धात्रक आणि उपकार्यकारी अभियंता श्री सोनावणे यांच्या कथित मनमानी कार्यपद्धतीमुळे कंत्राटदार त्रस्त झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. नव्याने स्थापन झालेल्या भूमिपुत्र कंत्राटदार सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमदार दौलत दरोडा आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा यांची भेट घेतली. यावेळी कंत्राटदारांच्या विविध समस्या, प्रलंबित देयके तसेच अधिकाऱ्यांच्या कथित मनमानी कारभाराबाबत माहिती देण्यात आली. शहापूर तालुक्यातील सर्व भूमिपुत्र ठेकेदार एकत्र आले आहेत. त्यांच्या कामाचे पैसे थकले, त्या संदर्भात आपल्याला निवेदन दिले, त्या संदर्भात काय सांगाल? शहापूर तालुक्यातील जे ठेकेदार आहेत त्यापैकी बरेचसे ठेकेदार हे सुशिक्षित बेरोजगार आहेत की इंजिनियरवरून नोकरी मिळत नाही म्हणून लहान सहान कामं करायची आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ज्या मुलांनी, ज्या तरुणांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी जे कामं केली, आता आदिवासी विकास विभागाचा निधी म्हणजे 2-2, 2.5, 3-3 वर्षे कामं करून या लोकांना त्याचं बिलं या ठिकाणी अदा झालेलं नाही. आणि मग त्या संदर्भात आता काय जे बिलं अदा होणार, काही होत आहेत, परंतु तरीसुद्धा त्या बिलांवर जादा रकमेची मागणी या विभागाचे अधिकारी करतात अशा प्रकारचं निवेदन आमच्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच लहान ठेकेदार हा उसनपासन करून कर्ज काढून जी कामं करतो आणि त्यांची बिलं काढण्यासाठी जी मेहनत केलेली आहे त्याच्यावर अधिक रकमेची मागणी जर अधिकाऱ्यांकडून होत असेल तर हे चुकीचं आहे. या संदर्भात आम्ही संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांकडे नक्कीच या संदर्भात तक्रार करणार आहोत. काय सांगाल तुम्ही, एक स्थानिक भूमिपुत्र आहात, इथले ठेकेदार आहात, काय सांगाल, कशा प्रकारे अन्याय होते, काय सांगाल या संदर्भात? तुम्हाला सांगायचं ठरलं तर आज आम्हाला कामं करून 2 वर्ष झालेली आहेत. आदिवासी विकास विभाग 50-54 ट्रायबल अंतर्गत जी कामं आम्ही 2 वर्षापूर्वी पूर्ण केलेली आहेत त्याच्या आम्हाला पूर्णत्वाचा दाखला मिळून सुद्धा ती कामं जी आणि डी सोनवणे साहेब आणि धात्रक साहेब यांना अतिरिक्त पैसे पाहिजेत म्हणून त्यांनी पुन्हा मागून घेतली. 260 बिलं इथं पुन्हा मागून घेतलेली आहेत. आणि ठेकेदारांना जे स्थानिक भूमिपुत्र ठेकेदार आहेत त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. आम्हाला त्यांची बदली पाहिजे. आम्हाला ही माणसं इथंच नको. आपला हा तालुका आदिवासी तालुका आहे आणि आदिवासी तालुक्यातील लोकांना हे जर तुच्छ लेखत असतील का तुम्ही काहीच करू शकत नाही तर धिक्कार आहे त्यांचा. आम्हाला जर त्यांची जर बदली जर झाली नाही तर आम्ही पुढचा पाऊल आमचा आंदोलन असेल. मग आम्ही त्या लोकप्रतिनिधींना पण विचारणार नाही ना, कोणाला विचारणार नाही. भले आमचा काही झालं तरी चालेल. ही दोन्ही माणसं आम्हाला नको. धात्रक साहेब पण नको ना सोनवणे साहेब पण नको. त्यांची बदली झाली, यांना 2-2, 3-3, 4-4% द्यायचे कुठे? तुम्ही मुद्दा म्हणून येणार कामं चेक करणं का? आता तुम्हाला पर्सेंटेज जास्त पाहिजेत म्हणून येता का तुम्ही इथं? आज माझ्या पण साईटवरती गेले होते. तिथे माझे ऑब्झर्वेशनचे 61,000 कमी केले. मला अजून त्यांनी फोन पण केला नाही, मी गेलो पण नाही. कारण की काम जो माझा प्रतिनिधी होता तो तिथे गेला होता. माझे पण 61,000 कट केले. मला 61,000शी घेणं देणं नाही. पण जो इतर ठेकेदारांना पण नाहक त्रास होतोय आणि पुढेही भविष्यात होणार आहे याच्यासाठी कुठेतरी पावले उचलावे म्हणून आम्ही भूमिपुत्र संघटना स्थापन केलेली आहे. जर ह्या दोन्ही अधिकाऱ्यांची जर येत्या 15 ते 20 दिवसांचं जर काय झालं नाही तर आम्ही आंदोलनाला बसू. स्थानिक कंत्राटदारांच्या प्रश्नांसाठी स्थापन झालेल्या या नव्या संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते तसेच पुढील काळात संघटनेचे आंदोलन कोणते वळण घेते याकडे शहापूर तालुक्यातील कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे.